अंबरनाथच्या महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मधून एसटी नगर जी आपली सोसायटी आहे तिथं 192 लोकांचं घर तोडण्यात आली होती. आज कितीतरी वर्ष झाले, साधारणतः 12 वर्षापासून झालेले त्या लोकांना भाडं भेटत नाहीये, घर भेटत नाहीये. ते बिल्डिंग अर्धवट अशीच पडलेली आहे. आम्ही वारंवार लोकांना विनंती केलेली आहे, जे कोणी लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे या सर्वांकडे आम्ही जाऊन प्रेमाने अगोदर विनंती केली होती की लवकरात लवकरांचा विषय संपवा. 192 मधून 112 घर रेडी आहेत, ते देऊन टाका, भाडं देऊन टाका. परंतु आमची जी काही मागणी आहे ती बहिरा भावनावरती जात आहे, कोणी आमचा आवाज ऐकत नाही. या सर्व लोकांच्या तर्फे आज शासनापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी आणि महाराष्ट्राचे झोपलेले अधिकारी ते झोपेला सहन करतात. ते गांधीजीचे जे 3 बंधन आहे त्याप्रमाणे ते बघा, हे दिसत नाही त्या लोकांना. महाराष्ट्र अधिकारी झोपेला सहन करतात आहे, बघून पण बघत नाही, ऐकून पण ऐकत नाही आणि तोंडाने काय बोलत नाही. त्याच्या मुख्य बहिरा आणि आंधळा याचा सहन करणं प्रशासनाला आज खळबळून जाणाऱ्यांसाठी महाराष्ट्राच्या विरोधात आणि त्या बिल्डरच्या विरोधात आम्ही शासनाकडे आमची मागणी करण्यासाठी तहसीलदारांची मोर्चा घेऊन आलेले आणि या सर्व लोक आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी सामील झालेले. आपली एक गाडी म्हणून मॅडम आहे, ती आपली ब्लाइंड त्याचं काम करते. असे सर्व समाजाचे लोक, सर्व प्रकारचे लोक, आज कितीतरी वयस्कर लोक आलेली. माझ्या पुढे या, आज मला सांगा 15 वर्षापासून घर भेटलं नाहीये, अजून किती दिवस सुद्धा घर भेटणार नाहीये, किती वर्ष संघर्ष करायचा. मी आपल्या मार्फत शासनाला विनंती करतो की म्हाडाला त्वरित आदेश द्यावी आणि हे याचा जुना बिल्डर जर काम करत नसेल तर यांचा करार रद्द करून नवीन विकासकाची नेमणूक करावी. मी आपले माननीय आमदार बालाजी केनीकर यांना विनंती करतो की यांनी सभागृहामध्ये याचं अधिवेशन चालू आहे, या विषयावर सुनावा. माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांना सांगतो हे आपल्या लोकसभेचा प्रश्न आहे, लवकरात लवकर उठवावा. आणि आपले पालकमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्फत हे लवकरात लवकर यांना न्याय द्यावा, त्यांचीच आमची मागणी आहे. हे लोक सांगतील. सर 14 वर्ष झालं आम्ही घरं सोडलेली आहे. रामाचा वनवास संपतो पण आमचा वनवास संपलेला नाहीये. आमच्या जीवावर बिल्डर मोठे झाले, त्यांनी पैसे कमावले, पण आम्ही गोरगरीब तसेच राहिलो. आम्हाला अंबरनाथ मध्ये कोणी भाड्याचं घर देत नाही का, तर म्हणतात हे लोकांची बिल्डिंगच बनत नाहीये. आम्हाला बिल्डिंग नाही बनत आहे, आम्हाला आमचं घर पाहिजे, आमचं भाडं पाहिजे. 8 वर्षापासून आमचं भाडं राहिलेलं आहे सर. एकाचं भाडं 10-10 लाख रुपये राहिलेलं आहे. आम्ही आज 6,600 प्रमाणे आम्हाला सांगितलेलं भाडं देणार. प्रत्येक 10 वर्षाला भाडं 10% वाढेल, पण सर 1 रुपया सुद्धा वाढला नाही. आणि जे भाडं आमचं होतं ते सुद्धा आम्हाला मिळालेलं नाहीये. प्रत्येक जण म्हणतं आम्ही तुम्हाला 2 वर्षात बिल्डिंग देतो, 1 वर्षात बिल्डिंग देतो, 6 महिन्यात देतो, पण सर आम्हाला काहीच मिळत नाहीये. कितीतरी लोक हे आजी आहेत, स्वतः कमवून त्यांना हे करावं लागतं. हा, भाडं भरतात, कमवायला काय करतात, झाडू मारायला जातात, त्याच्यावर ते करतात. कितीतरी महिला अशा आहेत की ज्यांना स्वतःच काहीच नाही. इथं अंबरनाथ सोडून लोक गेले का, तर इकडे आम्हाला भाडं भरायला होत नाही. किती आम्ही केवढ्या कष्टात, आम्ही म्हाडाला आणि बिल्डरला आमचं एवढंच सांगणं की आम्हाला आमचं घर द्या आणि भाडं द्या. आम्हाला खूप आमचं हक्काचं घर आहे, आम्ही भीक नाही मागत आहे, आमचं हक्काचं घर आहे जे आम्ही तुम्हाला एक विश्वासाने दिलं होतं की आम्हाला नवीन घर आम्हाला मिळेल म्हणून. आमचे खूप कष्टाचे, आमच्या ज्या सासू सासरे आई वडील आहेत त्यांनी खूप कष्टाने कमवलेले, त्यांना कोणी भ्रष्टाचार करून घेतलेले घरं नव्हते. आज आपण भर पावसामध्ये मोर्चा काढलेला, आंदोलन केलेलं, तहसीलदारांना भेटायला गेलेलं, काय सांगितलं त्यांनी, आश्वासन काय दिलं? सर त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या मागण्या या पुढे पाठवू म्हणून. आम्ही त्यांना निवेदन केलं की आमच्या मागण्या ज्या आहेत पुढे प्रशासनाला, म्हाडा प्रशासनाला, परत आमच्या विधानसभेमध्ये इकडे आमच्या मागण्या तुम्ही पोहोचवाव्यात म्हणून. आता आम्ही एक खूप आशेने आलोय त्यांच्याकडे की ते आमच्या मागण्या पोहोचवतील. आता बघू आम्हाला किती आम्हाला न्याय लवकर मिळेल म्हणून. आणि बघू नाही भेटला, यापुढेही नाही भेटला, मग काय करणार आहे? म्हाडा प्रशासनावर सर, आणि आम्ही आमच्या घरामध्ये जाऊ. मग म्हाडा प्रशासनावरती मोर्चा घेऊन जाऊ तर आम्हाला लवकरच न्याय भेटला नाही. परंतु मला विश्वास आहे की आपले आमदार साहेब, खासदार साहेब आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून देणार.